याच विषयी बोलण्यासाठी सध्या आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून आहेत। सुषमाजी, हा जो सगळा गेल्या काही अर्ध्या तासापासून जो काही गोंधळ सुरू आहे, कॅबिनेट बैठकीला मंत्री नसणं आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत थेट दालनात जाऊन चर्चा सुरू करणं, कसं पाहता आपण या प्रकाराकडे? हे सगळं विधिलिखित आहे शिंदेंच्यासाठी। ज्या क्षणी शिंदेंनी वाया सुरत गुवाहाटीचा रस्ता पकडलेला होता, त्या क्षणी त्यांच्या भाळावर हे सगळं लिहून ठेवलेलं होतं की काय पद्धतीने भाजपा हळूहळू एकेकाला वापरून घेईल। आपण जे 3 फोटो आता एबीपी माझ्याच्या स्क्रीनवर दाखवत आहात, तर उदय सामंतांच्या समोर त्यांनी राणेंचं घर फोडून राणेंच्याच घरातलं एक आव्हान उभं केलंय। दादा भुसेंच्या समोर आता एक अद्वै हिरेचं आव्हान उभं केलंय। ज्या पद्धतीने ते एका शिंदेच्या आमदारांना खिंडीत पकडून त्यांच्या समोर एक आव्हान उभं करतायत आणि त्यांच्यातली माणसं फोडून उभं करतायत, हे जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की याच्यात शिंदेंना काही आश्चर्य वाटायला नको। शिंदेंनी नाराजी सुद्धा दाखवायची गरज नाही, कारण शिंदेंनी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या सगळ्या लोकांना राजकीय आत्महत्या करण्यास भाग पाडलेला आहे। सुषमाजी, भाजपकडून सध्या काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया आम्ही घेतली त्यांच्या प्रवक्त्यांची, त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील, हे केवळ पेल्यातलं वादळ आहे, फार काही याच्यामध्ये घडणार नाही। मुख्यमंत्री काय समजूत काढतील? जिथे अमित शाह इथे येऊन सांगत आहेत की आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, आणि ज्या पद्धतीने सध्या दादा आणि शिंदेंच्या मागे भाजपाने शुक्लकाष्ठ लावलेलं आहे, ते पाहता कुबड्या म्हणजे शिंदे आणि भाजप दादा या दोघांना पद्धतशीरपणे आपल्या मार्गातनं बाजूला करण्याचा कार्यक्रम सध्या भाजपाने चालवलेला आहे। विशेषतः कालपर्यंत जर गावठी चाणक्य म्हणून कौतुक करत होतात, तर आता सुद्धा गावठी चाणक्य म्हणून गोड मानून घ्या ना जे चाललंय ते सगळं। बिहारचे निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारचं एक चित्र समोर आलेलं आहे, त्याच्याविषयी विरोधक म्हणून आपली वेगवेगळे आक्षेप आहेतच, मात्र मुद्दा असा आहे की भाजप सोबत राहण्याशिवाय पर्याय नाही, असा एक वेगळा संदेश पुन्हा एकदा या निवडणुकीतून समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भाजपचा कॉन्फिडन्स आधीपेक्षा वाढलाय आणि ही आता भाजपच्या मित्रपक्षांसमोरची अधिक मोठी अडचण किंवा आव्हान ठरेल असं दिसतंय का यातून? अर्थातच आता जे काही चित्र आहे ना, त्या चित्रामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय, नगरसेवकाची निवडणूक लढवणाऱ्यांपासून ते खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला असं वाटतंय की ईव्हीएम मशीन सेट करणं असेल किंवा निवडणूक आयोगांची मेहर नजर आपल्यावर करून घेणं असेल किंवा मतदारसंघाचं डिलिमिटेशन करताना अगदी वॉर्ड तोडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता विरोधकांच्या बसची बात नाही। डिलिमिटेशन करून आपल्याला पाहिजे तसा वॉर्ड बनवणं, प्रत्येक गोष्ट ही फक्त भाजपा करू शकते, कारण सगळ्या स्वायत्त यंत्रणा भाजपाकडे घरगडी झालेल्या आहेत। त्यामुळे ज्यांची संघर्ष करण्याची मानसिकता नाही, तयारी नाही, असे सगळ्यात आधी तिकडे जातील। आपण बघतो जहाज बुडायला लागल्यावर उंदीर सगळे उड्या मारतात। आता ज्यांना असं वाटत होतं की शिंदे आमच्या जहाजाचे कॅप्टन आहेत, त्या कॅप्टनला हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी सोबत घेतलेले सगळे उंदरं होती, आता ते बुडतायत म्हटल्यावर ते उंदीर तिथूनही उड्या मारतायत। निश्चित, धन्यवाद।